पूर्वक हार्दिक स्वागत आहे. शरद घरत साहेब माजी सदस्य देखील राहिलेत आणि त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तीन ओव्हरची मॅच, सेमी फायनलचा सामना. इथून जो संघ जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी या स्पर्धेतली जिंकू शकतोय. चला आपण शरदजी घरत साहेबांचा सन्मान करूया. मी किशोरजी मडवी साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण शरदजी घरत साहेबांचा सन्मान करायचा. आदरपूर्वक सन्मान त्यांचा इथे केला जाणार आहे. आपण देखील या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत. शेवटची मॅच आजच्या दिवसामध्ये शरदजी घरत साहेबांचा सन्मान आणि तदनंतर अतिश मोकल हे देखील उपस्थित झाले, त्यांचा देखील सन्मान आपण करायचा. या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशजी मोकल यांना देखील सन्मानित केलं जाईल. शेवटच्या सामन्याला करूया सुरुवात, जिथे नाणेफेकी जिंकत प्रथमतः बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय. आजकाल पवन असं अनेक वेळा तुम्हाला कमी पाहायला मिळेल. टॉस जिंकल्यानंतर बरेचसे संघ असतात जे प्रथमतः फिल्डिंग करतात. टेनिस क्रिकेटमध्ये देखील आपण पाहतो, परंतु जागतिक क्रिकेटचा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर तुम्ही अहवाल पाहिला तर ऑस्ट्रेलियन टीम धाडसी निर्णय नेहमी घेत असते. ऑस्ट्रेलियन टीमचा आपण अनेक वेळा नॉकआउटच्या मॅचेस मध्ये प्रथमतः त्यांना बॅटिंग करताना पाहिलं. कधी कधी निर्णय तुम्हाला धाडसीने घ्यावे लागतात आणि आज ते मोठं धाडस दाखवलंय रॉयल ओल्वे टीमनं. परंतु घेतलेला निर्णय कितपत योग्य हे आता येत्या 6 ओव्हर मध्ये कळेल. 3 षटकं खेळायचे आहेत रॉयल ओल्वे टीमला, तर दुसऱ्या सत्रामध्ये 3 षटकांमध्ये बॅटिंग करेल प्रतीक 11 सुरुंगपाडा. गेम इज ऑन. सामन्याला करूया सुरुवात. अलंकार तांडे लेफ्ट हँडेड बॉलर आहे आणि तो आला ओव्हर द विकेट्स ना पहिला चेंडू घेऊन. समोर गीतेश टीमचा कॅप्टन. ओ पडल्यानंतर हलकासा टर्न. डावकुऱ्याच्या गोलंदाजांची हीच तर खासियत असते, बॉल स्विंग करण्यासाठी ते माहीर असतात. बॉल जसा पडला ना तसा हलकासा टर्न झाला. स्टंपच्या मागे मागील मॅचचा हिरो अतिश मते बॅटिंग केले त्या खेळाडूंना. अगदी चांगला परफॉर्मन्स दिला. रिव्हर्स स्वीप, फटका चांगला आहे आणि बॉलला दाडले सीमा पार. पहिला चौकार. थोडासा चिल्लो थोडा थोडा सेमी फायनलची ही मॅच. शरद घरत साहेबांकडून 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य. थँक्यू सो मच. तर शरदजी घरत साहेबांकडून तब्बल 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलं, त्यांचं देखील मनापासून हार्दिक आभार. पहिला बॉल डॉट आला, तर नंतर 4 आल्या, आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक बॉलवरती वेगवेगळे व्हेरिएशन तुम्ही पाहताय. आज सचिन तांडेल नाहीये स्क्वॉड मध्ये, तर देखील टीमची प्रामुख्याने महत्वाची कामगिरी. वेगवान तेज तर्रार बॉल, बॅट्समन शफल होत आहे ते ओळखला आणि तदनंतर वेगाचा सामना करण्यास भाग पाडलाय फलंदाजाला. कधी बॉल टर्न करतायत तर कधी वेगाने गोलंदाजी, ही खासियत आहे अलंकार तांडेलची. आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉल मध्ये 4 आल्यात. धावसंख्या बनवाव्या लागतील. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक. गीतेश स्ट्राईक वरती आहे. रिव्हर्स स्वीप पुन्हा एकदा झालाय सफल. बॉल चाललाय सीमा पार. आणखीन 4 धावा. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या बिनबाद 8. जर तुमचं ध्येय मोठं असेल तर स्वप्न पाहताना कामगिरी देखील तेवढीच मोठी करा आणि स्वतःला एकच सांगा, मेक इट लार्ज, मेक इट लार्ज. आगे बढते रहो, आता थांबायचं नाहीये हे सांगावं लागेल मैदानाच्या आतमध्ये गीतेशला. ओ पुन्हा एकदा तोच प्रयत्न. लाऊडली अपील. बॉल वेगाने चाललाय. बाउंड्री लाईनच्या दिशेनं प्रमोद आहेत. प्रयत्न त्यांचे चांगले पाहायला मिळत आहेत, परंतु 2 धावा. अंपायर डिसिजन येस लेग बाईट्स. या 2 धाव्यानं षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या ओव्हर मध्ये बरंच काय घडलं. पहिल्या बॉलला डॉट, दुसरा बॉल 4, तदनंतर 2 डॉट आले. 5व्या बॉल वरती पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा चौकार आणि 6वा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. तो बॅट्समन थोडेसे असफल राहिले. पहिल्या षटकामध्ये 10 धावा मोजल्यात.
अलंकार तांडेलनं 3 ओव्हरची मॅच आहे. रॉयल उल्वे टीमनं मागील मॅच मध्ये सर्वाधिक धावा काढल्या. तोच रॉयल उल्वे संघ आता कुठेतरी धावांसाठी धडपडतोय, कुठेतरी धावांसाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. षटक क्रमांक 2 अतिश मते. दुसऱ्या षटकामध्ये अतिश येत आहेत. संध्याकाळचं सत्र आहे. प्रेक्षक देखील चांगल्या संख्येनं. आज बऱ्याच ठिकाणी स्पर्धा थोड्याशा कमी आहेत कारण आजचा दिवस मंगळवार आणि युट्यूब वरती तुम्ही 24 लाईव्ह इव्हेंट्स हे नाव सर्च करा आणि त्याच्यावरती तुम्हाला ही आमची दमदार स्पर्धा पाहायला मिळेल. मिड विकेटला फटका चांगला आहे, बॉल चाललाय, वन बाउन्स इनटू द फॅन्स. धावा मिळत आहेत 4. पहिल्या षटकामध्ये 10 आले आणि अतिशय स्वागत केलं या 4 धाव्यानं. संघाची टोटल झाले बिनबाद 14. सलामीचे दोन्ही खेळाडू, एकीकडे गीतेश आणि आकाश, दोन्ही खेळाडूंमध्ये प्रचंड ताकद आणि आता शक्तीचा वापर करत मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या. फटका ऑन साइडला, हवी तितकी ताकद या बॉल वरती नव्हती. रन्स मिळेल फक्त 1. चांगलं कमबॅक. गोलंदाज अतिश 15 धावा धाव फलकावरती. मागील मॅच मध्ये बलाढ्य भूमिका चिरले टीमला पराभूत केलं. ज्या टीमनं आज सर्वाधिक चांगला क्रिकेट खेळला होता, परंतु सुरुंगपणे टीमची बॅटिंग लाईनअप अगदी मजबूत आहे आणि त्यांच्या समोर धावा काढाव्या लागतील. या मॅच मध्ये फिरून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला जजमेंट चांगलं केलंय. बॉल चाललाय सीमारेषेच्या अगदी जवळ, फिल्डर आले स्क्वेअर लेग वरून. रन्स मिळेल 1. दुसऱ्या धावेचा देखील झालाय प्रयत्न. पाहता पाहता 2 देखील कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. संघाची धावसंख्या झाली 17 धावा. 3 ओव्हरची मॅच आपण खेळतोय. क्रिकेट पाहणारे प्रेक्षक असतात ते देखील नेहमी म्हणत असतात, ग्रामीण क्रिकेटमध्ये जर प्रत्येक ओव्हरमध्ये 10 तरी यायलाच हव्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये म्हणजे 30च्या पुढे या मॅच मध्ये जावं लागेल टीम रॉयल उल्वे संघाला. पुढचा बॉल अतिश मतेचा. ओ, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. लगी तो अबाद नाही तो बरबाद. मगाशी गीतेशनं चांगले फटके खेळले, परंतु आता आकाशला आपण पाहताय गीतेशच आहे स्ट्राईक वरती. मागील बॉल वरती एकच घेतली, कदाचित 2 व्हायला हव्या होत्या. 2 घेतल्यात. 2 धावा आल्यात. पुढचा बॉल फिरून खेळलाय मागच्या दिशेनं, फाईन लेगला. आता प्रॉपर टायमिंग आहे, बॉल चाललाय सीमा पार. 4 रन. दोन चौकार, 1 दुहेरी धाव संख्या, 1 सिंगल, 1 डॉट बॉल. 5 बॉल मध्ये 5 चेंडूंचा खेळ आपण पाहिलाय. शेवटचा बॉल पूर्णपणे शपथ झाले आणि तदनंतर ऑफ स्टंपच्या बराच बाहेर चाललाय हा चेंडू. पंच देखील हेच सांगत असताना अगदी वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. 22 रन्स, 22 धावा धाव फलकावरती. या इनिंग मधील शेवटचे 7 चेंडू शिल्लक राहिलेत. स्पर्धेमध्ये संपूर्ण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफ्या तुम्ही पाहताय अक्षय मडवी आणि दयानंद मडवी यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आल्या. चमचमत्या आकर्षक ट्रॉफ्या आणि ज्याच्यावरती राजा शिवछत्रपतींचा फोटो देखील पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप. कधी कधी तुमचे स्ट्रॉंग झोन देखील तुम्हाला घातक ठरतात. गीतेशनं सुरुवातीला रिव्हर्स स्वीपनं 2 चौकार जरूर ठोकले, परंतु हा बॉल डॉट. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट विकेट लॉस 22 धावा. या स्पर्धेतून रजा घेत असताना मान्यवर त्यांचा देखील मनापासून आभार. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेमध्ये आपण दिलात. सतीश स्मृती गावदेवी गावठाण आयोजित ही स्पर्धा नेहमी लोकप्रिय का राहते, कारण आयोजकांचा चांगला आयोजन, नियोजन, 2 दिवसाची स्पर्धा आणि तरी देखील तुम्ही लाईव्ह पाहताय. दर वर्षाप्रमाणे ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. गावदेवी गावठाणची स्पर्धा म्हटली की नेहमी तुम्हाला ट्रॉफ्या नेहमी मोठ्या पाहायला मिळतील. नेहमी तुम्हाला मोठमोठी चषक पाहायला मिळतील. यावर्षी देखील फार मोठ्या ट्रॉफ्या. शेवटचं षटक आहे, आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, वैभववाल्या बॉल खाली टिपलाय जेल. पहिला धक्का रॉयल उल्वेला.
आदरणीय सन्माननीय रोहित मडवी यांना देखील विनंती केली जाते. रोहित मडवी आपण मंचावरती या. विकास पाटील यांना देखील विनंती आहे आणि अंकुश पाटील A1 जोडी यांना विनंती असेल मंचावरती या. अंकुश पाटील 40+ चे कॅप्टन विकास पाटील आणि नेहमी सपोर्ट ते करत असतात गावदेवी गावठाण टीमला. मैदानाच्या आतमध्ये धावांची चोरी करत असताना खेळाडू बॅट्समन झालेत धावबाद. विकेट मध्ये खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक येतात. एक पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा पलटवार. दुसरी धाव धोक्याची होईल. दोन्ही खेळाडूंमध्ये टक्कर झाली आणि तदनंतर ही एक धाव. दुसरी धाव घेत असताना बॅट्समन धावबाद. 5 विकेट्स, 3 वैयक्तिक तर सांघिक 2 विकेट्स. टाळ्या होऊ द्या आशिषसाठी. साऱ्या जगात पाटील साहेबांचा आपण सन्मान करूया.
मी किशोरजी मडवी साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. या स्पर्धेमध्ये ते उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा सन्मान इथे केला जाईल. स्क्रीनवरती विकासजी पाटील साहेब. धन्यवाद मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. धाव फळकावरती धावा लागल्यात. 26 झाल्यात आणि 27 काढाव्या लागतील. प्रतीक 11 सुरुंगपाडा आणि त्यांच्या विरोधात रॉयल उल्वे ही सेमीफायनल मॅच. 27 चा पाठलाग येणाऱ्या 18 बॉल मध्ये. विकास पाटील गावठाण यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1500 रुपयाचं आर्थिक सहकार्य. त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. मॅचला करूया सुरुवात. 27 ची चेस आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये प्रति ओव्हर 9 धावा. अतिश मध्ये आणि त्याच्या सोबतीला वैभव आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक घेऊन आकाश राईट आर्म ओव्हर द विकेट्स न पहिलं षटक. कशा पद्धतीची कामगिरी राहील या मॅच मध्ये रॉयल उल्वे टीमची. रॉयल गोलंदाजी राहील का? पहिला बॉल वेगवान परंतु इथून नशिबाची साथ नाहीये. खराब फिल्डिंग. रन्स वाईट +4 रन टोटल 50. एक्स्ट्रा 5 धावा. उद्या देखील चांगले चांगले संघ खेळणार आहेत. बुधवार दिनांक 31 जानेवारी आणि पहिली मॅच जय माता दी दिगोडे आणि त्यांच्या विरोधात अजनबी ओवळे आणि दुसरी मॅच विठ्ठल जासी आणि त्यांच्या विरोधात जुहूगाव हा संघ दुसरी मॅच खेळेल. निर्जा 11 नावा आणि रियानशा 11 बंगारपाडा. चौथी मॅच सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि सिद्धिविनायक भिंगारी असा संपूर्ण लॉट्स आहे. उद्या 10 वाजता स्पर्धा खेळवली जाईल. 10 वाजता सर्व पहिली मॅच खेळणारे संघ आपण हजर राहा. जर आपण ही मॅच पाहत असाल तर आम्ही तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. आज व्यवस्थितरित्या उत्तमरित्या आपण स्पर्धा पार पाडतोय. संध्याकाळचे 5:43 झालेत आणि शेवटचं सत्र ज्यामध्ये एका बॉल मध्ये 6 काढल्यात. 27 आव्हान 21 आणखीन काढाव्या लागतील. सेमीफायनलची मॅच जिंकेल तो संघ मेगा फायनल मध्ये. फुलटॉस बॉल होता शॉर्ट मिडॉनला. क्षेत्ररक्षक उभा. कदाचित हा फटका मिड विकेट मध्ये खेळणं गरजेचं होतं कारण पॉवर प्लेचं हे पहिलं षटक तुम्ही पाहताय. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल पडल्यानंतर हलकासा टर्न होत असताना आतमध्ये आलाय. संघाची धावसंख्या झाली 6 धावा. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवरती जर एक्स्ट्रा आल्या नसत्या तर आणखीन धावा वाचल्या असत्या देखील. तो जर तर नाहीये क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षण थोडस विकेटच्या मागे खराब झालं. पुढचा बॉल घेऊन ओ बॅटच्या मधोमध स्वीट व्हॉइस ऑफ द बॅट वाईडिश लॉंगॉनच्या वरून धमाकेदार स्ट्रोक षटकार.
आज प्रत्येक टीमच्या विरोधात सुरुंगपाडा टीमने जे क्रिकेट खेळलंय ते अगदी लाजवाब आहे. कौतुकास्पद कामगिरी आज प्रतीक 11 सुरुंगपाडा टीमची. मगाशी तुम्ही अतिशय बॅट मधून धावा पाहिल्यात, आता इथून वैभव आक्रमक बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग सुरू आहे आणि विजयाच्या दिशेनं पाऊल टाकलंय. आडव्या बॅटनं फटका फसलाय, मिड विकेटला झेलची संधी आहे. विकेट्स आले, मॅच मध्ये ट्विस्ट येईल का? पहिला खेळाडू बाद. पाच चेंडूंचा खेळ झाला आणि पाच चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च झाल्यात. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू. नवीन खेळाडू येतात अलंकार तांडेल. डावकुऱ्या त्याचा खेळाडू मैदानामध्ये उतरलाय तिसऱ्या क्रमांकावरती. परंतु पहा, रॉयल उल्वे टीम मॅच अद्याप संपली नाहीये. मॅच मध्ये शिरकाव करायचा असेल तर डॉट बॉल विकेट्स तुम्हाला या घ्याव्या लागतील आणि या मॅच मध्ये रोमांचकपणा निर्माण होईल का? पहिल्या विकेट्सची गरज होती आणि विकेट्स घेण्यामध्ये गोलंदाज आकाश सफर राहिलाय. सुरुवात थोडीशी खराब राहिली. पहिल्याच बॉलवरती 5 कुठलाही चेंडू न फेकता एक्स्ट्रा खर्च झाल्या. त्या कदाचित 5 धावा या मॅच मधील महत्वाच्या ठरतील आणि एक एक धाव तुम्हाला रोखावी लागते जेव्हा तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये तुमच्या काढलेल्या धावा वाचवत असता. इथून मात्र शेवटचा बॉल आहे. अलंकार तांडेल आक्रमण करतील की या बॉलवरती पुन्हा एकदा विकेट्स मिळाली जाईल. आकाश गोलंदाजाला 12 धाव फलकावरती लागल्यात. 27चा पाठलाग आहे. अद्याप मॅच जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता येणाऱ्या 13 बॉलमध्ये. मॅच अगदी सोपी आहे सुरुंगपाडा टीम साठी. फटका फसलाय, झेलची संधी. विकेट बद्दल चर्चा केली आहे आणि दुसरा धक्का आल्या पावली अलंकार तांडेलला देखील खेळू दिलं नाहीये. खेळाडू बाद. बारा धावसंख्येवरती 2 खेळाडू बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. येणारे अद्याप 12 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. 27चं आव्हान. 12 बनल्यात, आणखीन 15 काढाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. परंतु मैदानाच्या आतमध्ये मॅचचा रिझल्ट काही येऊ दे, रॉयल उल्वे फक्त एकच सांगते की या मॅच मध्ये आम्हाला लढायचं. मग जिंको अथवा हरो, परंतु शेवटपर्यंत फाईट करणार आणि तीच फाईट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना देखील अपेक्षित राहील. जेव्हा तुम्ही चांगला खेळ करता तेव्हा प्रेक्षक देखील तुमची जागा मनामध्ये ठेवत असतात आणि आज तुमच्या नावाची चर्चा तुम्हाला करायची असेल तर या क्रीडांगणामध्ये फलंदाजांना तुम्हाला बांधून ठेवावं लागेल. 12-15चं समीकरण. 2 ओव्हरचा खेळ राहिलाय आणि अद्याप 15 धावा काढायच्या. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो तुमची वेळ मात्र नक्की बदलते आणि वेळेला बदलवणारे आता गोलंदाजी अपेक्षित आहे. 12 चेंडू 15चं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये अतिशय आणि दुसरीकडे आशिष. हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जोपर्यंत अतिशय तोपर्यंत आपण म्हणूया की पारडं पूर्णपणे मजबूत राहील. प्रतीक 11 सुरुंगपाडा. दुसऱ्या षटकामध्ये अश्वित आलाय. ओ इनसाइड आउट. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिलेत. 1 धाव झाले पूर्ण. एका धावेनं समीकरण. येणारे 11 चेंडू आणि अद्याप 14 धावा. या ओव्हरमध्ये 4-5 फक्त रन्स आल्या तर पुन्हा एकदा मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत राहील आणि जर या ओव्हरमध्ये 8-10 धावा आल्या तर पुन्हा एकदा चांगल्या रीतीनं विजयाच्या दिशेने जाऊ शकतोय प्रतीक 11 सुरुंगपाडा. एकीकडे उरण तालुक्यातील संघ आहे तर दुसरीकडे ओळवे नोड परिसरातील एक चांगला संघ, ज्या संघाची हुकूमत दहशत उरण तालुक्यामध्ये नेहमी आम्ही पाहिले. लोअर फुल टॉस ऑन साइडला लॉंगॉनला फिल्डर उभा आहे. 1 धाव कंप्लीट. एकापेक्षा जास्त नाहीये. अश्वित वेग कमी आहे परंतु पाहायला गेलं तर व्हेरिएशन करण्यासाठी हा गोलंदाज ओळखला जातो. तुमच्याकडे वेग किती आहे याहीपेक्षा तुम्ही कशा नियंत्रित टप्प्यावरती बॉलिंग करता या गोष्टी महत्वाच्या आहेत गोलंदाजासाठी. चांगला बॉल बॅकफुटला गेले आणि तदनंतर टॅप केलाय बॉलला. लॉंग ऑफला फिल्डर आला. 1 धाव पूर्ण. थोडासा मिसफील्ड. 1-1 धाव वाचवावी लागेल. क्षेत्ररक्षण जर खराब कराल तर या स्पर्धेमधलं आपलं आव्हान जिवंत राहणं कठीण होईल. कॅप्टन देखील हेच सांगतायत, जिथे 1 मिळणार होती तिथे 2 सहज मिळाल्यात. फिल्डिंग डिपार्टमेंट वारंवार चुका, आधीच धावा कमी आणि त्यामध्ये असं क्षेत्ररक्षण चालणार नाही. धावा मिळतात 2. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अतिशला तुम्ही संधी दिली येण्याची. जो खेळाडू आज सकाळपासून चांगली बॅटिंग करतोय.
ओ चांगला बॉल, लाऊडली अपील, बॅटचे लागले एज आणि आता मोठा अडथळा दूर केलाय आणि आता आपण म्हणूया की रंगात रंगात आले मॅच. अद्याप ही मॅच जिंकण्यासाठी 11 धावसंख्येची आवश्यकता. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, सेमी फायनलची मॅच आज प्रेक्षक एन्जॉय करत असताना रॉयल उल्वे टीमनं देखील कमबॅक केलाय. जिथे सुरुवातीला वाटलं की सहजरित्या ही मॅच जिंकली जाईल, परंतु गोलंदाज अश्वित सांगतोय जहां सर झुक जाए वो मंदिर है, जहां नदी सम जाए वो समंदर है. क्रिकेट के इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है, लेकिन जो हर जंग जीत जाए वो तेरे जैसा सिकंदर है. मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष, ती फाईट, मॅच अद्याप संपली नाहीये हे सांगत असताना येणारे बॉल शिल्लक आहेत आतापर्यंत 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावा. हे 2 बॉल मॅचचा रिझल्ट आणखीन मजबूत करून देतील. 2 चेंडू या मॅच मध्ये महत्वाचे आहेत. अश्वितला तुम्ही पाहताय 8 चेंडू 11 ची आवश्यकता. आल्या आल्या बॉल हवेमध्ये, फटका फसलाय, जेलची संधी, खेळाडू बाद. कारण मी अद्याप जिंकलो नाहीये. 4 मिळाल्यात, आता समीकरण 6 चेंडू आणि 7 धावा. मगाशी थोडस 11चं डिफरंट असताना असं वाटत होतं की रॉयल उल्वे आता चांगल्या स्थितीमध्ये पोहोचलाय, परंतु शेवटच्या बॉलवरती स्वराज आला, अगदी नटराज स्टाईलनं तो गोल झाला आणि फिरून फाईन लेगला त्याने चौकार देखील ठोकलाय. आता समीकरण 6 चेंडू आणि 7 ची आवश्यकता. मध्यम गतीचा गोलंदाज, बॅट्समन अगदी ओळखलं होतं बॉल मध्यम गतीने येतोय, फाईन लेगला फिल्डर नाहीये, फिरून खेळलो तर धावा एक्स्ट्रा मिळतील आणि तो प्रयत्न सफल देखील राहिलाय. 6 चेंडू 7 ची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये तेजस या धावा वाचवायच्या आहेत त्याला. 7 धाव संख्येचा बचाव वितून केला जाईल का? 6 चेंडू 7 धावा. फिल्डिंग तुम्ही पाहताय, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, तदनंतर फाईन लेग, स्क्वेअर लेगला फिल्डर उभा, डीप कव्हर मध्ये खेळाडू तैनात ठेवण्यात आला. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. 6 मध्ये 7 वाचवण्याचं धाडस तेजसला रोखावं लागेल. पहिला बॉल, फटका गॅप मध्ये, बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, पहिल्याच बॉल वरती चौकार. जिंदगी खेलती भी उसी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होते हैं. आणि मैदानाच्या आतमध्ये प्रतीक 11 सुरुंगपाडा टीम, कमालीचा क्रिकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर अडचणी वाढल्या, परंतु तदनंतर मागील 2 बॉल मध्ये 2 चौकार आलेत. अश्वितचा शेवटचा बॉल चौकार आला आणि तदनंतर तेजस वरती देखील 4 धावा. आता समीकरण येणारे 5 चेंडू आणि कंपल्सरी तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी अद्याप 3 काढाव्याच लागतील. 5 चेंडू 3 धावा हे समीकरण. तेजस आणि समोर बॅट्समन आहे आशिष. टॅप केलाय बॉलला, रनआउटची संधी आहे. इथून थ्रो आणखीन फास्ट हवा होता. खराब फेकी, खराब फिल्डिंग,
इथून म्हणूया आपण एक एक धाव वाचवण्याची गरज आहे आणि सहजरित्या धावा बाल. कदाचित फास्ट थ्रो केला असता तर खेळाडू बाद देखील झाले असते. 4 चेंडू आणि आता 2 धावा. शेवटच्या 4 बॉल मध्ये 2 धाव संख्येची आवश्यकता. गोलंदाजांची अग्निपरीक्षा. सुरुवातीलाच उल्लेख केला की धावा आणखीन हव्या होत्या. आणखीन 7-8 धावा एक्स्ट्रा असत्या तर मॅच चांगली पाहायला मिळाली असती, परंतु अद्याप ही मॅच संपली नाहीये. 4 चेंडू 2 धावा. तेजस विपक्ष स्वराज. इनफिल्डच्या वरून फटका चांगला खेळलाय आणि इथून या बॉल वरती 2 धावा पूर्ण होतील का? 1 पूर्ण झाले आणि पाहता पाहता 2 धावा. मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. प्रतीक 11 सुरुंग पडा. कॉंग्रॅच्युलेशन.